आपण आज शेवभाजी करणार आहे. त्याच्यासाठी कांदा, टमाटे, लसूण कापून घेतलं आहे सगळं. कांदा लाल व्हायला ठेवला आहे. त्याच्यात आता टमाटे, लसूण घालून हे पण लाल करून घ्यायचं आणि याला थोडंसं वाटून घ्यायचं. आणि त्याच्यात आपण आता मसाले घालणार आहे सगळे. कांदा लसूण मसाला, लाल मसाला, आपला जो घरगुती मसाला आहे तो, धने पावडर, आपण जे मसाले पाहिजे ते टाकू शकतो. मीठ टाकून घ्यायचं आणि याला आता उकळीला ठेवायचं आहे. पाणी घालून याला उकळी आली की याच्यात आपली जी शेव आहे ती आपण टाकून द्यायची आणि छान अशी शेवभाजी आपली थोड्याच टायमात तयार होते. आपण भाजी चपाती संग किंवा भातासंग ज्या पाहिजे त्या संग आपण खाऊ शकतो. हे पहा, आपली शेवभाजी तयार झाली. आपण आज शेवभाजी करणार आहे. त्याच्यासाठी कांदा, टमाटे, लसूण कापून घेतलं आहे सगळं. कांदा लाल व्हायला ठेवला आहे. त्याच्यात आता टमाटे, लसूण घालून हे पण लाल करून घ्यायचं आणि याला थोडंसं वाटून घ्यायचं. आणि त्याच्यात आपण आता मसाले घालणार आहे सगळे. कांदा लसूण मसाला, लाल मसाला, आपला जो घरगुती मसाला आहे तो, धने पावडर, आपण जे मसाले पाहिजे ते टाकू शकतो. मीठ टाकून घ्यायचं आणि याला आता उकळीला ठेवायचं आहे. पाणी घालून याला उकळी आली की याच्यात आपली जी शेव आहे ती आपण टाकून द्यायची आणि छान अशी शेवभाजी आपली थोड्याच टायमात तयार होते. आपण भाजी चपाती संग किंवा भातासंग ज्या पाहिजे त्या संग आपण खाऊ शकतो. हे पहा, आपली शेवभाजी तयार झाली.